नमस्कार, मी विलास गावरस्कर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, सध्या गरमी वाढत चाललेली आहे, पण त्याहीपेक्षा जास्त गरमी आज विशिष्ट चर्चेची आहे आणि ती चर्चा आहे कोविडची लस. कोविडची लस आपण घेण्यासाठी सज्ज झालेलो आहोत आणि आपल्यासाठी ती उपलब्ध केलेली आहे. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. पूर्वी खूप मोठे संभ्रम होते ही लस घेण्याबाबत. लोकांमध्ये थोडीशी नाराजी होती किंवा थोडीशी भीती ही जास्त प्रमाणामध्ये होते की लस घेतल्यानंतर आपल्याला कोरोना जास्त होऊ शकतो किंवा मग कदाचित जीव जाऊ शकतो किंवा आणखीन तब्येतीचे काही वेगळे विकार होतात, अंगदुखी होते, अमुक होतं तमुक होतं, असे अनेक प्रकार होतात. पण जसं आपण लहानपणापासून आपल्या बघत आलेलो आहोत ना की आपल्याला देवीची किंवा कुठल्या तरी याची लस टोचवली जाते आणि त्याचे जसे परिणाम होतात तशाच पद्धतीचे किरकोळ परिणाम आपल्याला दिसायला लागतात कोविडची लस घेतल्यानंतरसुद्धा. आणि त्यामुळे आज मुद्दाम अवेअर करण्यासाठी व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. कारण आपले अनेक बांधव भगिनी अजूनही त्या संभ्रमामध्ये कदाचित असतील तर त्यांनी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघावा. आणि दुसरी ऑथेंटिक माहिती याच्यासाठी अशासाठी आहे कारण माझ्या घरातल्या नातेवाईकांनी किंवा माझ्या आईवडिलांनीसुद्धा ही लस नुकतीच घेतलेली आहे. त्यामुळे त्यांचाही अनुभव अतिशय सकारात्मक अशा पद्धतीचे आहेत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा चिंतेचं कारण नाही आणि खूप शांत मनाने, खूप चांगल्या मनाने आपण ती लस घ्यावी अशी सगळ्यांना एक विनंती मी करतो. आता मुख्य काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात आधी नोंदणी करायची आहे. तुमची नोंदणी झाली की मग पुढचा प्रवास खूप सोपा होतो. सध्या प्रायोरिटी बेसिसवरती म्हणजे अगदी सिनियर सिटिझन्स जे आहेत वय वर्ष 60 आणि त्याच्या पुढचे अशांना प्राधान्यक्रमाने लस देण्याचं मोहीम ही फार मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेली आहे. आणि आपल्या नगरपालिकेचं खरंच मनापासून कौतुक करावंसं वाटतं की इतकी मोठी संख्या किंवा इतकी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये अशी कुठलीही गोष्ट ॲडमिनिस्टर करणं किंवा प्रशासन त्या गोष्टींचं करणं हे खरंच खूप कठीण आहे. पण आपलं नगरपालिका ते खूप छान काम करते. त्यामुळे जाहीरपणे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की इतकं चांगलं ते खूप छान मॅनेज करत आहेत. आता दुसरी गोष्ट अशी होते की तिथे होणारी गर्दी. आता लोकसंख्येच्या मानाने तिथे गर्दी होणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण जे सिनियर सिटिझन्स असतील त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आधी नोंदणी केलेली असेल तर व्यवस्थित वेळेप्रमाणे जा आणि मुख्य म्हणजे वेळ जास्त लागू शकतो हा विचार करून जा. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की आपण प्रशासनाला मग शिव्या देतो किंवा आपला BP विनाकारण वाढतो, आपण खूप हायपर होतो आणि आणखीन त्रासदायक होतो. तरी मनाची तयारी करून जा की कदाचित तिथे आपल्याला वेळ लागू शकतो. कारण आपल्यासारखे अनेक असे बंधू भगिनी लस घेण्यासाठी आतुरलेले आहेत. त्यामुळे त्यांचाही तितकाच महत्त्वाचा वेळ ते देऊन आलेले आहेत आणि सामोपचारानं खूप छान पद्धतीने शांतपणे लस घेण्याच्या मोहिमेला आपण सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे. आता लस घेण्यापूर्वी बऱ्याचदा असं वाटतं की मग आपण रिकाम्या पोटी जायचं की खाऊन जायचं, मग ते किती खायचं. तर खरं सांगू का, याच्यामध्ये अगदी तुम्ही छान ब्रेकफास्ट करू शकता किंवा अल्पोपहार म्हणा किंवा मग तुम्ही जेवण करूनसुद्धा लस घ्यायला जाऊ शकता. त्याच्यात असं काही नाही आहे की तुम्ही रिकाम्या पोटी गेलं पाहिजे. पण सध्याचं तापमान बघता किंवा बाहेरचं वातावरण बघता तुम्ही रिकाम्या पोटी जाऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं की तुम्ही पोटात तुमचं अन्न जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर थोडंसं संयम आपल्याला ठेवायला लागतो, थोडासा वेळ द्यावा लागतो कारण तुमच्यासारखे बरेच लोक असतात तिथे. लस घेतल्यानंतर मात्र तुम्हाला अर्धा तास तिथे बसून राहणं हे थोडं गरजेचं असतं कारण काही लोकांना तसे सिम्पटम्स तसे दिसतात किंवा कुठला जर आजार त्यांना होणार असेल किंवा कुठलं आणखीन चक्कर येणं किंवा काहीतरी दुखणं अशा पद्धतीच्या काही गोष्टी जर होत असतील तर त्या ताबडतोब त्यांना कळू शकतात कर्मचाऱ्यांना आणि त्याप्रमाणे त्यांना तो औषधोपचार तुम्हाला देणं हे सोयीस्कर होऊ शकतं. म्हणून तो अर्धा तासाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. आता दुसरी गोष्ट अशी होते की तिथे लस घेतल्यानंतर कदाचित काही झालं नाही पण घरी आल्यानंतर मग हात दुखणं किंवा दंड ज्या ठिकाणी आपल्याला ती लस दिली जाते तो दंड किंवा ही जी जागा आहे खांद्याखालची वगैरे तर ती जड पडणं किंवा ती दुखणं असे काही प्रकार होतात किंवा किरकोळ ताप आल्यासारखं वाटतं, अंग गळून गेले असं वाटतं किंवा अशक्तपणा आला असं वाटतं. हे सगळे प्रकार जे आहेत ते खूप नॉर्मल आहेत. मग त्यात घाबरण्यासारखं काही नाही आहे. स्वतः तुम्हाला डॉक्टरसुद्धा हे सांगतात आणि तिथे जे काम करणारे स्वयंसेवक किंवा कर्मचारी वर्ग असतो ते तुम्हाला गोळ्यासुद्धा त्यासाठी देतात. पॅरासिटामॉलची गोळी दिली जाते. जर ती ताप आला तर ती घ्यायची असते किंवा मग जर दुसरी आणखीन काही प्रसंग तुम्हाला असं वाटला की जो या व्यतिरिक्त काहीतरी वेगळा होतो आहे तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला निश्चितपणे घेऊ शकता. पण त्यात घाबरण्यासारखं मात्र अजिबात कारण नाही आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे.
फक्त तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. ताप येणं किंवा दुखणं, अंग दुखणं किंवा जिथे तुम्हाला लस दिलेली आहे ती जागा दुखणं, हात बधीर होणं, हे सगळे प्रकार खूप नॉर्मल आहेत. त्यामुळे तसं काळजीचं काही कारण नाही. त्यामुळे तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एकतर जेवण करून जाऊ शकता, तिथे संयमाने तुमचं वर्तणूक करू शकता आणि लस घेतल्यानंतर अर्धा तास तिथे बसणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, वयवर्ष 45 ते 59 हा वर्ग असा आहे की जिथे कदाचित त्यांना काही ॲलर्जीज आहेत किंवा कदाचित काही तब्येतीच्या तक्रारी आहेत, डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा आणखीन कुठल्याही शारीरिक अशा प्रकारचे त्यांचे आजार आहेत. तर अशांना पण लस घेण्याची संधी मिळू शकते. पण फक्त असं आहे की डॉक्टरांचं एक सर्टिफिकेट त्यांना दाखवणं हे गरजेचं आहे की तुम्हाला कुठले आजार आहेत, कुठल्या ॲलर्जीज आहेत, कुठले औषधोपचार सध्या चालू आहेत, कुठली सर्जरी झाली आहे का, अशा प्रकारचं कुठलंही जर तुम्हाला काही झालं असेल तर मोकळेपणानं डॉक्टरांकडे जावं. तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतील ते तुम्हाला अशा प्रकारचं सर्टिफिकेट देऊ शकतात आणि ते सर्टिफिकेट दाखवल्यानंतर तुम्हाला कोविडची लस ही मिळू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बाकीचं आणखीन काही जे संभ्रम त्याच्यामध्ये असतात की लस घेतल्यानंतर मग मला पूर्णपणे मी मोकळा झालो किंवा मुक्त झालो, आता मला कशाचीच भीती नाही. तर इथे थोडंसं सावधान पुन्हा होणं गरजेचं आहे. कारण लस घेतल्यानंतर पुढचे 2 आठवडे जवळपास तुम्हाला नवीन काही सिम्पटम्स दिसण्यासाठी तो वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पुढचे 2 आठवडे तरी तुम्हाला कळणार नाही की परत तुम्हाला कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे की नाही ते. त्यामुळे तुम्ही आणखीन जी काळजी आत्तापर्यंत घेत आलेल्या आहात तीच काळजी पुढे घेणं हे अपेक्षित आहे. म्हणजे संसर्ग टाळणं किंवा संपर्क टाळणं, लोकांचा गर्दीचा संपर्क टाळणं, प्रवास शक्यतो टाळू नका, मद्यपान करू नका. अतिरिक्त मद्यपान हे खूप घातक आहे. धूम्रपान नको. किंवा मग खाण्यापिण्याच्या मध्ये सुद्धा तुमचा जो सात्विक पौष्टिक घरचा आहार आहे तर तो तसा चालू ठेवा. अशा काही गोष्टींचं पालन तुम्हाला पुढचे 2 आठवडे करणं हे थोडं बंधनकारक आहे. ते तुमच्या स्वतःच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. त्यानंतर मास्क घालणं किंवा सॅनिटायझर वापरणं हे प्रकार आपल्याला पुढेही कंटिन्यू करायचे आहेत. कारण नुसते कोविडची एक लस घेऊन भागणार नाही, तर 28 दिवसानंतर दुसरी एक वेळ येणार आहे की दुसरी कोविडची लस तुम्हाला घ्यायची आहे. तर 28 दिवसानंतर कोविडची दुसरी लस घेतल्यानंतर पुढचे आणखीन 15 दिवस तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे बॉडीमध्ये वेगळे काही सिम्पटम्स हे करण्यासाठी. तर तो काळ तुम्हाला तसाच द्यायचा आहे आणि या काळाचा पण उपयोग तुम्हाला तसंच करायचा आहे की जास्त गर्दीची ठिकाणं टाळायची आहेत किंवा मास्क वापरणं कंपल्सरी आहे किंवा सॅनिटायझर वापरणं हे कंपल्सरी आहे. प्रवास करणं टाळायचं आहे, मद्यपान करणं टाळायचं आहे किंवा बाहेरचं खाणं किंवा आणखीन ज्या बाहेरच्या वाईट सवयी आपल्याला असतील तर त्या सगळ्या टाळणं हे गरजेचं आहे. एकूण लस क्रमांक 1 आणि लस क्रमांक 2 आणि पुढचे 2-2 आठवड्यांचे कालावधी असं मिळून जवळपास 45 दिवसांचा हा कार्यक्रम आहे असं आपण समजायचं. या 45 दिवसांच्या पॅकेजमध्ये आपल्याला कुठलीही अशी घातक किंवा ज्याने आपल्या तब्येतीचं नुकसान होईल, आरोग्याचं नुकसान होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही आहे. ही फक्त एवढी काळजी घ्यायची आहे. बाकी कुठल्याही गोष्टीला घाबरण्याचं कारण नाही, कुठल्याही गोष्टीचं काळजीचं कारण नाही. मुळात लस घेण्यामागची जी मानसिकता आहे ती बदलण्यासाठी आजचा अट्टहास केलेला आहे की त्याच्यात तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आहे. जे तुम्हाला 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवरती लस मिळणारच आहे. तुम्हाला तब्येतीचे काही वेगळे आजार असोत किंवा नसोत. त्याच्या खाली मात्र तुम्हाला डॉक्टरांचं सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे. जे कमी वयाचे असतील त्यांना, अदरवाईज जे 60च्या पुढे आहेत तर त्यांना प्रायोरिटी आहेच आहे. या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की आता मला याच्यातून पूर्ण मी मोकळा झालो आहे, आता काहीच गरज नाही, मला बंधन पाळायची गरज नाही, त्यामुळे समारंभांना हजेरी लावा, लग्नकार्य अटेंड करा वगैरे असे प्रकार शक्यतो टाळा. कारण जसं मी 45 दिवसांचा कार्यक्रम म्हणालो तर तसं त्यानंतर तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल की आता बॉडीमध्ये थोडेसे बदल होत आहेत आणि कोविड विरुद्ध फाईट करण्यासाठी तुमची बॉडी, तुमचं शरीर हे थोडं सज्ज झालेलं आहे. त्यामुळे ते शरीर सज्ज होण्यासाठी, शत्रूंवरचा हल्ला करण्यासाठी, रोखण्यासाठी त्या शरीराला थोडासा वेळ देणं हे गरजेचं आहे. तोपर्यंत जे काही शस्त्रांची डागडुजी असते किंवा शस्त्रांचं धार लावणं किंवा हे सगळे प्रकार आहेत आपल्या शरीरामध्ये होणारे, तर त्यासाठी आपल्याला वेळ देणं हे बंधनकारक आहे. बाकी सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो की प्रत्येकाने बिना दिक्कत एक हे करा, लस जरूर घ्या आणि कुठलाही संभ्रम मनामध्ये ठेवू नका, कुठलाही चुकीचे विचार करू नका, अफवांना बळी पडू नका. आणि आपलं प्रशासन खूप छान काम करतं आहे. मला या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानायचे आहेत की ज्यांनी खूप छान पद्धतीने सगळं ते ॲडमिनिस्टर करत आहेत. प्रशासन खरंच खूप छान काम करतं आहे.
आपण एरवी तक्रारी करतो, पण एवढी अवाढव्य लोकसंख्या असलेल्या गोष्टी मॅनेज करणं किंवा ते ॲडमिनिस्टर करणं हे खरंच सोपं नाही आहे. हे आपण त्यांचं जाहीरपणे कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करूया. सर्व मेडिकल स्टाफ, सगळे डॉक्टर्स, सगळे तज्ज्ञ आणि मुख्य म्हणजे आपले ॲडमिनिस्ट्रेटर जे या सत्तेमध्ये आहेत किंवा आरोग्य मंत्रालयामध्ये जे काही काम करत आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करूया. आणि माझा दुसरा एक सल्ला असा आहे की आपण एकमेकांना सहकार्य करूया. म्हणजे लसीविरुद्ध जर काही अफवा असतील किंवा काही चुकीचं काही बोलत असेल तर स्वतःवरून स्वर्ग गाठू नका. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. आधी त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलेलं असतं, आधी त्यांच्या शरीरात काय घडलेलं असतं आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला काही झालं म्हणजे तुम्हालाही ते होईलच याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळे तुम्ही तशा अफवांवर विचार न करता प्रशासनाला सहकार्य करा. प्रशासनाचं थोडंसं जमलंच तर आपला मराठीपणा बाजूला ठेवून कौतुक करा, मनमोकळेपणाने कौतुक करा आणि या यात्रेमध्ये सहभागी व्हा. लसीकरणाची मोहीम जी सरकारने सुरू केलेली आहे ती आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. प्रवास आणि बाकी सगळ्या गोष्टी हे खूप बंधनकारक आहेत. त्या गोष्टींचं पालन करा आणि सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळू देत अशी आरोग्य देवतेकडे प्रार्थना करतो. लस घेतल्यानंतर मात्र तुमच्या कमेंट मला जरूर सांगा. तुमचा अनुभव काय होता, तो दिवस तुम्ही कसा घालवलात, त्या दिवशी तुम्हाला कोण कोण बाहेर भेटलं, तुम्ही कशा गमती केल्यात. बऱ्याचदा असं होतं की त्या काळामध्ये तुम्हाला आणखीन काही लोक भेटतात, तुम्ही आजूबाजूला काही गोष्टी ऑब्झर्व करता, त्या गोष्टीतून तुम्ही खूप काही शिकू शकता. तर ते अनुभव नक्की मला कमेंटमध्ये करा. म्हणजे त्यामुळे आपल्याला हा संवाद हा असाच चालू राहील. पुन्हा नवीन विषयासह भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.